नमस्कार. चला तर मग थेट जाणून घेऊया रिसोडच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमधले आजचे म्हणजे 27 फेब्रुवारी 2026चे ताजे बाजारभाव. सगळ्यांनाच उत्सुकता असेल की आज प्रमुख पिकांना काय दर मिळाला. सोयाबीन, हरभरा, तूर सगळ्याची सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत. सगळ्यात आधी ही माहिती नेमकी कुठली आणि कधीची आहे हे स्पष्ट करून घेऊया. तर बघा, आपण बोलतोय 27 फेब्रुवारी 2026 शुक्रवारच्या दरांबद्दल आणि ठिकाण आहे आपलं कृषी उत्पन्न बाजार समिती रिसोड. म्हणजे हे आकडे अगदी ताजे आणि अधिकृत आहेत. चला सुरुवात करूया एका महत्त्वाच्या पिकापासून, सोयाबीन. आज सोयाबियाणे आणि सोयाबीन या दोन्हीला काय भाव मिळालाय ते बघू. तर सोया बियाण्याला कमीत कमी 5300 रुपये आणि जास्तीत जास्त 5660 रुपयांचा भाव मिळालाय आणि आवकही चांगली म्हणजे 820 क्विंटलची होती. दुसरीकडे सोयाबीनचा किमान भाव 4850 रुपये होता, तर कमाल भाव 5289 रुपयांवर पोहोचला. बरं, सोयाबीन नंतर आता वळूया हरभरा आणि तुरीकडे. बघूया त्यांचे बाजारभाव आज कसे होते. आकड्यांवर नजर टाकली तर असं दिसतंय की हरभऱ्याला किमान 4400 ते कमाल 5200 रुपये भाव मिळाला आणि आवक होती 685 क्विंटल. पण आज खरं लक्ष वेधून घेतलंय तुरीने. किमान भाव 7430 रुपये आणि कमाल भाव तर तब्बल 8065 रुपयांवर गेलाय. आवकही जबरदस्त 875 क्विंटलची आहे. आता हे जाणून घेणंही तितकंच महत्त्वाचं आहे की आज बाजारात कोणत्या पिकांचे व्यवहार झाले नाहीत. त्याने आपल्याला बाजाराचं पूर्ण चित्र मिळतं. तर मग आज हळद, चिया, मूग, उडीद आणि गहू या पिकांची बाजारात कोणतीही आवक झालेली नाही, त्यामुळे त्यांचे व्यवहारही नोंदवले गेले नाहीत. चला आता या सगळ्या आकड्यांचा अर्थ काय ते थोडक्यात समजून घेऊया. म्हणजे बाजाराचा नेमका कल कुठे आहे हे लक्षात येईल. हा चार्ट बघितल्यावर सगळं चित्र अगदी स्पष्ट होते. बघा, कमाल दरांमध्ये तुरीने कशी आघाडी घेतली आहे. तब्बल 8065 रुपये. त्या खालोखाल सोयाबीन आणि हरभरा आहेत. म्हणजेच आजच्या बाजाराचा महत्त्वाचा मुद्दा हाच आहे की तुरीच्या भावात चांगलीच तेजी आहे, तर सोयाबीनचे दर बऱ्यापैकी स्थिर आहेत. हरभऱ्याच्या भावातही थोडी सुधारणा नक्कीच दिसतेय. पण आता एक मोठा प्रश्न उभा राहतोय. तुरीचे हे वाढलेले भाव असेच टिकून राहतील का? याचं उत्तर तर आपल्याला उद्याचा बाजारच देईल. त्यामुळे आता सगळ्यांचं लक्ष उद्याच्या बाजाराकडे लागलंय.